मित्रांनो 10वी पासवरती या ठिकाणी आरोग्य विभाग जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 211 जागेची गट ड यांची सरळ सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याचबरोबर एक नवीन सूचना आणि या ठिकाणी जाहिरात सुद्धा आलेली आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या मार्फत या ठिकाणी जाहिरात असणार आहे। यामध्ये मित्रांनो विषय आहे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांच्या अंतर्गत वर्ग 4 यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात असणार आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधिपत्याखाली सर जी.एस. उदय समूह व ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या स्थापनेने 7 संस्था एकूण 211 गट ड वर्ग 4 यांच्याकडे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 3/9/2025 ते 24/9/2025 रोजी तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता। त्यानुसार या ठिकाणी जो कालावधी आहे तो मित्रांनो तुम्हाला 30/9/2025 पर्यंत तुमच्या वाढवण्यात आलेला आहे। मध्ये या ठिकाणी जी जाहिरातीची वेळ होती आणि तारीख होती ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो गट ड वर्ग 4 ची असणार आहेत सेंट जॉर्जेस रुग्णालयासाठी 99 जागा, नागरिक स्वास्थ्य केंद्रासाठी 6 जागा, परिचारक संस्थांसाठी 11 जागा, शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयासाठी 29 जागा, औषध संशोधनासाठी 6 जागा, म अपदारसाठी 45 जागा, र अपदारसाठी 15, अशा 211 जागांची तुम्हाला सर्व सेवेने रिक्त पदांची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला पदसंख्या व आरक्षण हे सगळे शासकीय नियमानुसार असणार आहेत। यामध्ये खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, अंशकालीन पदवीधर आरक्षण, सर्व आरक्षण तुम्हाला असणार आहे। शैक्षणिक पात्रता असणाऱ्या शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असलेले सगळे विद्यार्थी तुम्ही अप्लाय करायचे आहेत। त्याचबरोबर वय पात्रता असणार मित्रांनो डोमासाईल भारतीय असावा। त्याचबरोबर या ठिकाणी ओपनचं वय 18 ते 28 वर्ष आहे आणि कास्टमध्ये असणार तर 83 वर तुम्ही अप्लाय करायचा आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही सर्व सेवाने पदभरती जरी असली तरी या ठिकाणी तुम्हाला जे सिलेबस असणार आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मराठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बौद्ध चाचणी 25 प्रश्न 50 गुण, असे एकूण 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम असणार आहेत। यासाठी 2 तास वेळ असणार आहेत। कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत। एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत। त्याचबरोबर चुकीच्या उत्तरास 1 मार्क सुद्धा निगेटिव्ह असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही पदभरती या ठिकाणी TCSद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्यामुळे काही डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत। त्यामध्ये अर्जदार नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, मागासवर्गीय असतात त्याचा डॉक्युमेंट, EWS, नॉन क्रिमिनल, पात्र दिव्यांग व्यक्ती, पात्र माजी सैनिक व्यक्ती, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, ECC नाव बदल असल्यास किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट किंवा इतर आरक्षण, डोमासेल आणि मराठी भाषेचं नॉलेज हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे। ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला gmcjjh.edu.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन फॉर्ममध्ये लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे। मित्रांनो तुम्हाला फी UR साठी म्हणजे खोला प्रवर्गासाठी 1000 फी असणार आहे। कास्टमध्ये असेल तर 900 रुपये फी असावी। ही फी जर तुम्हाला नॉन रिफंड असणार आहे। ही फी मिळतात तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग पेजवर तुम्हाला फी भरायची आहे। फी त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जो फॉर्म आहे तो मित्रांनो तुम्हाला 30 सप्टेंबर तुम्ही ठिकाणी जी मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे। यामध्ये ज्या जागा आहेत त्या मित्रांनो जागा जर बघितल्या तुम्हाला जे जागा आहेत त्या डिवायडेशन वाईज असणार आहेत। म्हणजे कक्षी सेवकसाठी मित्रांनो तुम्हाला 39 जागा असणार आहेत। त्याचबरोबर सुरक्षा रक्षकसाठी 21 जागा असणार आहेत। सहाय्यक सौपगिरीसाठी 9 जागा असणार आहेत। हमालसाठी 6 जागा असणार आहेत। मजदूरसाठी 2 जागा असणार आहेत। शिपाईसाठी 14 जागा असणार आहेत। माळीसाठी 4 जागा असणार आहेत। पोस्टमास्टर परीक्षेत 1च जागा, आयासाठी 7 जागा, क्षयकिरणसाठी 1च जागा, पुरोषा परिचरसाठी 6 जागा, पुरोषा सेवकसाठी 11 जागा, सेवकसाठी 8 जागा, दवाखाना सेवकसाठी 2 जागा, रुग्णपट वाहकसाठी 2 जागा, औषध निर्माण परीक्षेसाठी 4 जागा, ग्रंथालयासाठी 1च जागा, प्राणी संग्रहालय 1च जागा, नावीसाठी 1च जागा, भांडारी कर्मचारी 4 जागा, पिंजरीसाठी 1च जागा, रामोशीसाठी 1च जागा, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यासाठी 4 जागा, ग्रंथपाल सेवेसाठी 1च जागा, त्याचबरोबर अपदार रुग्णालय यासाठी कक्षी सेवेसाठी 28 जागा असणार आहेत।
त्याचबरोबर त्याच हॉस्पिटलमध्ये ज्या राहिलेल्या जागा, कक्ष सेविका 1 जागा, शिपाई 2 जागा, पहारेकरी 2 जागा, इलेक्ट्रिकल कुली 1 जागा, क्षयकिरण 1 जागा, धोबी 1 जागा, मशाजीसाठी 5 जागा, मशाजी पुरुष 4 जागा, त्यात महापौरदार महाविद्यालयासाठी पहारेकरीसाठी 7 जागा, शिपाई 2 जागा, पुरुष 1 जागा, सेवकसाठी 3 जागा, रसाशास्त्र सेवक 1 जागा, शवछेदन 1 जागा असणार आहे. त्याचबरोबर जे राहिलेले पोस्ट असतात त्यानुसार सुद्धा तुम्हाला जागा देण्यात आली. त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी ज्या जागा आहेत अतिरिक्त जागा तुम्हाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जे हॉस्पिटल असतात त्यानुसार तुम्हाला जागा देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या जागा असतात त्यानुसार आरक्षण असणाऱ्या सर्वसाधारण, महिला, खेळाडू, मायसैनिक, प्रकल्प, भूकंपसह अनाथ, दिव्यांगाचं आरक्षण आहे. त्याचबरोबर अनुजाती, जमाती, विजा, बजब, बजक, बजड, विमप्र, इमाव, एसीबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.